जेवढा पावसामध्ये उत्साह आहे तेवढाच उत्साह जो आहे तो दौदपूर गावातील भाविकांमध्ये आहे। या ठिकाणी सेवा सप्ताह चालू आहे, शिवकथा चालू आहे आणि पूर्ण दिवसभरातलं नियोजन करून हे प्रमुख गावातील मंडळी जे आहेत ते आता कुठंतरी शांत झालेत आणि एकदम एंडिंगला ते जेवण करतायत आणि या दरम्यान आपल्या प्रतिक्रिया देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात। सप्त्याची सुरुवात झाली, आजचा कितवा दिवस आहे, कसे कार्यक्रम पार पडतात? आज 5वा दिवस आहे आणि आज दिवसाची दिनचर्येची सुरुवात सकाळच्या काकड्यानं होत असते। सकाळी काकड्यानंतर भजनी मंडळाचा राऊंड होतो, त्यानंतर दुपारी बरोबर 1 वाजता कथेला सुरुवात होत असते। कथा शिवकथा संपल्याच्या नंतर मग आरतीचा कार्यक्रम होतो आणि मग महाप्रसादाचा कार्यक्रम होतो गाववाल्याच्या वतीनं। सर्व गावकरी मिळून आणि एक ना एक महिला लहान थोर मंडळी आपलं प्रत्येकाचं योगदान असतं आणि त्या योगदानानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। महाप्रसाद झाल्याच्या नंतर आता सर्व गावकऱ्यांनी अशी शिस्त लावलेली आहे की दररोज एका 10 ते 12 प्रत्येक वेळी प्रमुख जे आहेत तुम्ही शेवटी जेवण करता? प्रत्येक सगळ्या वाडेकऱ्याला जेवण घातल्याच्या नंतर मग सगळे प्रमुख जेवायला बसतात। आता प्रत्येक गाव म्हटलं की वेगवेगळे राजकीय गट असतात, पण ज्यावेळेस सेवा सप्ताह येतो त्यावेळेस सगळे मंडळी असे तुम्ही जेवण करायला बसतात? इथं राजकीय काही नसून राजकीय गट बाजूला ठेवून भगवान सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त आम्ही दाऊदपूर पंचकृषी आणि दाऊदपूर गावातील ग्रामस्थ सर्व एकजुटीने यात्रेचा आणि सप्त्याचं नियोजन सर्वजण मिळून करतो। त्यानिमित्त खरं तर महाराज लावणे किंवा इतर काही गोष्टी याच्यामधून कधी वेगळ्या चर्चा किंवा वेगळं समीकरण पाहायला मिळतं? काही नाही, आमचे बालासाहेब मुंडे मामा म्हणून आहेत या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि या कथेचे सोपान महाराज शास्त्री त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये जेवढे टॉपचे कीर्तनकार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संपर्क करून सर्व कीर्तनकार लावतो। आम्ही अशी हे करत नाहीत की हे का लावला ते का लावला, सर्व गावकऱ्याच्या कमिटीच्या एकजुटीने हा कीर्तनकार लावतो आम्ही। 2024 मध्ये आतापर्यंत जेवढे जे तुमचे सप्ताह कार्यक्रम झाले, या अगोदरचे कार्यक्रम 2024 मधला हा सप्त्याचा कार्यक्रम काय वेगळं पण जाणून येतं तुम्हाला? वेगळं पण म्हणणं कसं असं पाठीमागे गेल्या वर्षाचा सप्ताह आहे, तुम्ही ज्या कमतरता आहेत आम्ही विचार करता येते का ती म्हणून आपण आता त्या कमतरता पूर्ण करून 2024चा उत्साहामध्ये पार पडतो। ह्या पूर्ण म्हणता येणार नाही का, आपल्या लोकांच्या दिवशी वाढत आहे समजा त्याच्यामध्ये यावर्षी आणि काही लोकांच्या कमिटी असला आपण पुढच्या वर्षी डिव्हिजन करून ते पूर्ण करायचा प्रयत्न करू। खरं तर आतापर्यंत जेवढे सप्ताह झालेत तेवढ्यामध्ये जे काही कमतरता आहेत त्या कमतरता आता जवळपास पूर्ण करून हे नियोजन या ठिकाणी पार पडतायत। बरेच आणखी तरुण पण माझ्यासोबत आहेत। काय कशी सुरुवात व्हायची पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत कसं नियोजन असायचं तरुणांचं तुमचे? खरं तर कुणाला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत तर कुणी आपल्या भावना व्यक्त करताना देखील पाहायला मिळते। प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय आणि बरेच मंडळी जे आहेत ते प्रमुख मंडळी जे आहेत ते अंतिम टप्प्यातील जी पंगत आहे त्या पंक्ती दरम्यान भोजनासाठी बसले। आतापर्यंत हजारो भाविकांनी या सेवा सप्ताहाच्या पंक्तीचा महाप्रसादाचा लाभ घेतलाय। आणखी काही मंडळी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। खरं तर कोणताही काम असो तरुणाई सेवा सप्ताहाचे कार्यक्रम एकाच वेळी बघायला भेटते। गावातील जसं आमच्या इथं सगळ्यात मोठा सण म्हणून आम्ही दिवाळीनंतर सप्ताह साजरा करतो, त्या अनुषंगाने सप्ताहाच्या अनुषंगाने आमची सर्व तरुण मंडळी एका जुटीनं ताकदीनं सर्व लहानापासून ते पार वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व मिळून या सप्त्यामध्ये हातभार लावून सहकार्य करतात। 2024चा हा जो सप्ताह आहे आणि या अगोदरचे झालेले सप्ताह काय वेगळं पण जाणून येत आहे तुम्हाला? दिवसेंदिवस जसं आमच्या बालासाहेब मामा यांनी एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे, दिवसेंदिवस त्याची वाढ होत चाललेली आहे। गाव तरुणांपासून ते ज्येष्ठापर्यंत एकत्रीकरणच पाहायला मिळते। सगळ्यांचे विचार एकमेक म्हणजे जुळतेत का आणखीन काही? एकमेकांना सगळ्यांनी कुटुंबासारखं तन मन धन करून
कार्यक्रमाला. खरं तर प्रत्येक व्यक्ती आपल्या गावासंदर्भातल्या चांगल्या प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतोय. आणखीन काही मंडळी माझ्यासोबत आहेत, बोलण्यासाठी इच्छुक आहेत. काही तरुणांनी बोलणं टाळलंय तर बरेच ज्येष्ठ मंडळी इच्छुक आहेत या दरम्यान प्रतिक्रिया देण्यासाठी. चांगले दिग्गज कीर्तनकार जे आहेत, नामांकित कीर्तनकार यांची कीर्तन आतापर्यंत पार पडले आहेत. आतापर्यंत जेवढे सेवा सप्ताह झाले तुमच्या इथले, एवढे दिग्गज कीर्तनकार बघायला भेटले. अतिशय उत्तम. सगळ्यांचा उत्साह, तो नवे खेळ एकट्याचा म्हणून मेळ मिळविला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असा एकोप्याचा या ठिकाणी हा चाललेला नागपंचमीनिमित्त सिद्धेश्वराच्या घरकडे सप्ताह आमचा आनंद द्विगुणित करतो. त्यामुळं आम्हाला महाराज किती मोठे किती पैसे घेतात असं त्याचं काहीच भान राहत नाही. आनंदाच्या पुढे आम्हाला त्या ठिकाणी, याच्या पुढे आम्हाला दुसरं काहीच अवगत नाही. आनंद कसा आम्हाला साजरा होईल या ठिकाणी अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, असं या ठिकाणचं दाऊदपूरचं स्वरूप सगळ्याच्या एकोप्याचं या ठिकाणी उदाहरण तुम्हाला मूर्तिमंत पाहायला मिळतंय. मला एक सांगा, आतापर्यंत जेवढे तुम्ही सप्ताहाचे कार्यक्रम बघताय, काय वेगळं पण जाणून येते दाऊदपूरच्या सप्त्यामध्ये? नवीन जे वेगळे पण दिसतंय ते पूर्ण तरुण मंडळी असतील, वृद्ध मंडळी असतील, स्त्रिया असतील, महिला असतील, त्यांचा सर्वांचा एक आहेत. ते सर्व एकत्रितपणामुळं सगळ्याचा सहभाग आहे आणि त्याच्यावर सिद्धेश्वर भगवंताची कृपा आहे. त्याच्यामुळं सगळं गावातली एक रुपयामुळे सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडत आहे. खरं तर दिवाळीच्या दरम्यान मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो. त्याच्यापेक्षा देखील मोठा उत्साह जो आहे तो नागरिकांमध्ये या सप्त्याच्या कार्यक्रमामध्येच बघायला मिळतो. ही पंचमीच्या टायमाला सामूहिक सप्ताह असतो गावातला. सार्वजनिक आणि तरुण, वयस्कर, मध्यमवर्गीय आणि सर्व कुटुंबातील व्यक्ती इथं तन मन धनाने झटतो आणि पाची पक्वान स्वादिष्ट अन्न हे खायला मिळतं. पाण्याची बॉटल, बिस्लरीचं स्वादिष्ट पाणी जेवणाच्या सोबत असतं आणि असं सार्वजनिक क्षेत्रातून लोक इथं येतात. यात्रेनिमित्त अन्नाचं स्वादिष्ट घेतात. भरपूर संख्येनं लोक येतात आणि सर्व गावातील सर्व तरुण एक मनाने तन मन धनाने सगळ्यांची सेवा व्यवस्थितरित्या पार पाडतात. एवढा आनंद होतोय या यात्रेच्या. 7 दिवस कसे निघून जातात त्याचं कळत पण नाही आम्हाला. खरं तर आनंदाच्या वातावरणामध्ये प्रत्येकजण आपलं कर्तव्य काम या ठिकाणी पार पडत असल्याचं पाहायला मिळतंय. आणखीन बरेच माझ्यासोबत मंडळी आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. रुचकर भोजनाची व्यवस्था जी आहे ते पूर्ण या नियोजित पंक्ती जे आहेत ते दिलेल्या असतात आणि याच्या माध्यमातून रुचकर भोजन जे आहे ते पूर्ण भाविकांना दिलं जातं आणि शेवटच्या दरम्यानची ही पंगत या ठिकाणी पार पडते. आणखीन माझ्यासोबत बरेच मंडळी जे आहेत ते आहेत. या गावचे सरपंच पण माझ्यासोबत आहेत. खरं तर तुमच्या पूर्ण टीमची पंगत आहे असं दिसून येत आहे. कसं नियोजन असतं या पंक्तीचं? या पंक्तीचं नियोजन हे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं जे सिद्धेश्वरानिमित्त जे पंगत आहे ते गावातील सर्व समाजातील मिळून मिसळून सर्वांचे ते पंक्तीमध्ये प्रदर्शन असतो. कधी कधी या पंक्तीमध्ये एखादा व्यक्ती नको, पुन्हा नंतर दुसरा ॲड वगैरे करता येतो याच्यामध्ये? नाही, नको म्हणून कुणालाही म्हणलं जातं. ते ॲड करता येते पण नको म्हणल्या जात नाही. बरं, आतापर्यंत जेवढे काय सप्ताह पार पडले त्याच्यामध्ये कुणीही नकाराची भूमिका दिलेलीच नाही? नाही, कुणीही नाही. उलटे जास्त माणसं वाढलेली. खरं तर स्वादिष्ट रुचकर भोजनाचा आस्वाद जो आहे तो प्रसादादरम्यान या ठिकाणी मिळतोय आणि भजन आणि भोजन हे दोन्हीचं मिलन या सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान देखील मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. आनंदाच्या वातावरणामध्ये हा सेवा सप्ताह या ठिकाणी पार पडतोय. बीड जिल्ह्यामध्ये दाऊदपूर हे नावाजलेलं गाव आहे. या गावाचा विकास देखील वैयक्तिक स्वरूपामध्ये झालेला आहे आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर राम जन्मोत्सवाचे कार्यक्रम असतील किंवा रामाचं मंदिर देखील पूर्ण मार्बलच्या माध्यमातून हे उभारलं गेले. एकदम संप्रदायाची गोडी असणारं बीड जिल्ह्यातलं हे एकमेव गाव आहे. प्रत्येक गावातील वेगवेगळे या भी गावातली गटतट जरी असतील तर या सेवा सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये सगळेच जण एकत्रीकरण येताना पाहायला मिळत आहेत आणि सगळे मनस्तोक्त या ठिकाणी या प्रसादाचा या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि या दरम्यान आत्तापर्यंतचे कार्यक्रम पार पडलेत आणि दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन आपल्या वाणीच्या माध्यमातून
त्यांनी एक वेगळं पण या ठिकाणी जाणून येत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. आणखीन काही या सेवा सप्ताह दरम्यानच्या या ठिकाणी अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आनंदाच्या वातावरणामध्ये हा सेवा सप्ताह या ठिकाणी पार पडतोय. आणि प्रथम महिलांची पंगत खरं तर अगोदर पहिल्यांदा पुरुषांना बसवलं जातं, पण दाऊदपूरमध्ये पहिल्यांदा महिलांना बसवलं गेलं. महिलांनी पोटभर महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर पुरुषांची पंगत आणि त्यानंतर वाडिप्य मंडळींची पंगत आणि शेवटचे पूर्ण करते धरते मंडळी जे आहेत ते शेवटच्या पंक्तीला या ठिकाणी आपला या महाप्रसादाचा आस्वाद देखील घेताना देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. असेच नवनवीन अपडेट्स आपण परळी तालुक्यातले देण्याचं काम केलं. कॅमेरामॅन मंदार सोनवणे सोबत सचिन मुंडे, सूर्यरंज मीडिया, बीड, परळी.